आणि 15/10/2024च्या पूर्वी नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका, पीएमआरडीए, एनएमआरडीए, नागरी क्षेत्रामध्ये गावठाणा लगत असलेला भाग रिजनल प्लॅनमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवलेले आहेत ते आणि ग्रोथ सेंटरमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवले आहेत ते या भागामध्ये जे तुकडे पडलेले होते आणि लोकांच्या रजिस्ट्री होत नव्हत्या, नागरिकांना त्यांची मालकी मिळत नव्हती, सातबारावर त्यांचे नावं येत नव्हते आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हे विधेयक आणण्याकरता, हा कायदा आणण्याकरता सूचना दिली होती आणि काल महाराष्ट्र विधिमंडळाने तुकडेबंदी कायद्याची सुधारणा मंजूर केली आणि राज्यातल्या 60 लाख परिवारांना, म्हणजे 60 लाख प्रॉपर्टी, ज्या छोट्या छोट्या प्रॉपर्टी ज्या 1000 फूट 600 फूट हे जे तुकडे पडलेले आहेत, ह्या छोट्या छोट्या 60 लाख परिवाराचे जे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय काल आम्ही केला. तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आणली आणि 15/10/2024च्या पूर्वी जे जे काही रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडे पडलेले आहेत त्या सर्वांना आता मान्यता मिळाली आहे. हे करत असताना एकही पैसा जनतेकडून आम्ही घेणार नाही, एकही पैसा अधिशुल्क आम्ही लावणार नाही. त्यामुळे आता या सुधारणा झाल्यामुळं पुढच्या काळामध्ये ज्या रजिस्ट्री थांबल्या होत्या त्या रजिस्ट्री होणार आहे, सातबारावर लोकांची नावं येणार आहे. 60 लाख परिवारांना या एका विधेयकामुळं, या कायद्यामुळं फायदा होणार आहे.